अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. वटपौर्णिमा 21 जूनला आहे. पौर्णिमा सकाळी 7:31 पासून सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी ती सकाळी संपणार आहे. त्यामुळे 21 तारखेला संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे आणि या दिवशी आपल्याला सगळ्यांना, विवाहित स्त्रियांना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण साजरा करायचा असतो. प्रत्येक विवाहित स्त्री हे व्रत करत असते. आता आजकाल बऱ्याच स्त्रिया करतही नाही, परंतु हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याला आयु आरोग्य सुख समृद्धी मिळावी यासाठी केलं जातं आणि मला तरी वाटतं की प्रत्येक विवाहित स्त्रियांनी हे केलं पाहिजे. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रिया हे व्रत करू शकतात की नाही, तर गर्भवती स्त्रिया हे व्रत करू शकतात, पूजा करू शकतात, परंतु त्यांना ज्या आपण फेऱ्या मारतो वडाच्या झाडाला त्या ते मारू शकत नाहीत, कारण की त्यामागे एक सायंटिफिक रिझनसुद्धा आहे. आणि त्यामुळे त्यांनी फक्त पूजा केली, दुरून दर्शन घेतलं तरी चालणार आहे, व्रत केलं किंवा नाही केलं तरी चालणार आहे त्यांच्या तब्येतीनुसार, परंतु त्यांना ज्या वडाच्या झाडाला आपण फेऱ्या मारत असतो त्या त्यांना मारता येणार नाही. त्यानंतर बघा, वडाच्या झाडाची पूजा का केली जाते, तर वडाचं झाड हे दीर्घायुष्य असतं आणि बघा, वडाच्या झाडासारखंच आपल्या पतीलासुद्धा उदंड आयुष्य मिळावं यासाठी आपण हे व्रत करत असतो. तर अविवाहित स्त्रियासुद्धा हे व्रत करू शकतात का, तर हो, नक्कीच करू शकता. त्यांच्या भावी आयुष्यात त्यांना चांगला जोडीदार मिळावं, त्यांचं वैवाहिक आयुष्य जे आहे ते चांगलं जावं यासाठी ते हे व्रत करू शकतात, नक्कीच करू शकतात. त्याचप्रमाणे विवाहित स्त्रियाने तर हे व्रत करायलाच हवं. बघा, आजकाल काय होतं, बऱ्याच स्त्रिया ह्या दुसऱ्या ठिकाणी जॉबला जातात, त्यामुळे त्या घरच्या घरी पूजा करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मग त्यासाठी त्या काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि मग त्या फांदीची ती पूजा करत असतात. परंतु बघा, ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही आहे, कारण की या दिवशी तर आपल्याला वडाच्या झाडाचं पान किंवा फांदी तोडायची नसते आणि त्याचप्रमाणे फांदीची पूजा केली जात नाही. तुम्हाला जर पूजा करायची आहे घरी, तर तुम्ही वडाच्या झाडाचं रोपटं आणा छोटंसं, त्या रोपट्याची तुम्ही पूजा करू शकता किंवा जवळपास छोटंसं वडाचं झाड असेल, छोटंसं वडाचं रोपटं असेल, तुम्ही तिथे जाऊन पूजा करू शकता. परंतु बघा, झाडाची फांदी तोडून आणून तुम्हाला त्याची पूजा करायची नाही आहे. आणि बघा, ही खूप मोठी चूक अनेक स्त्रियांकडनं घडत असते आणि ती घडू नये म्हणून ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांना मी सांगेल की चुकूनही तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी घालून पूजा करायची नाही आहे, कारण की या दिवशी कोणत्याही पांढऱ्या रंगाची किंवा काळा रंग आपल्याला पूजेमध्ये चालत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, हिंदू धर्मात काळा रंग वर्ज्य केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सौभाग्यवतीसाठी पांढऱ्या रंगाची साडी घालून तिने पूजा करू नये. कमीत कमी या दिवशी तरी तुम्हाला पांढरा रंग वर्ज्य करायचा आहे, लक्षात घ्या. तर बघा, सौभाग्यवती स्त्रियांसाठी सौभाग्य देणारा रंग म्हणजे हिरवा, लाल, नारंगी, त्याचप्रमाणे गुलाबी किंवा जांभळा असे रंग, पिवळा, तुम्ही हे रंग घालू शकता, परंतु चुकूनही तुम्हाला काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी घालायची नाही. आणि त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाही आहेत. तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते म्हणजे हिरव्या चुडाला. तर जर तुम्हाला हिरवा चुडा घालणं शक्य असेल, आणि बघा, अवश्य आपल्या हातात काचेच्या बांगड्या घालूनच आपल्याला पूजा करायची असते. त्यात हा सौभाग्यवती स्त्रियांचा सण आहे, त्यामुळे तुम्हाला हातात हिरवा चुडा जर घालणं शक्य असेल तर अवश्य घालण्याचा प्रयत्न करा. हिरवा चुडा घालून, हिरव्या कलरच्या बांगड्या घालून तुम्हाला ही पूजा करायची असते. हिरवा रंग हा सौभाग्य देणारा आहे. बघा, लग्न कार्यात अजूनही कितीही तुम्ही सोन्याचे दागिने केले तरीसुद्धा हिरव्या चुड्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि अर्थात आपण जेव्हा हिरवा किंवा लाल रंग घालून पूजा करतो तेव्हा त्या रंगात एक क्षमता असते की सात्विक लहरी आपल्यापर्यंत शोषून घेण्याची. म्हणून बघा, तुमच्याकडे जर हिरवा किंवा लाल रंग असेल तर अवश्य त्याच रंगाची साडी घालण्याचा प्रयत्न करा, पण चुकूनही तुम्हाला पांढरा किंवा काळा रंग वापरायचा नाही आहे. तर त्यानंतर बघा, तुम्हाला या दिवशी उपवास करायचा असतो. आता हा उपवास तुम्हाला दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो तुम्हाला सोडायचा असतो. बऱ्याच जणांना याबाबत शंका असते, म्हणून सांगितलं की हा उपवास तुम्हाला दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो सकाळी सोडायचा असतो. उपवासामध्ये तुम्ही दूध, फळे खाऊ शकता, ड्रायफ्रूट्स तुम्ही खाऊ शकता. काही जणांकडे साबुदाणा, भगर खात नाहीत,
तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही उपवास करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। आपल्या घरातलं वातावरण कसं शांत राहील, कसं प्रसन्न आपल्या घरातलं वातावरण राहील हे तुम्हाला बघायचं आहे। बघा, मी पुरुषांना सुद्धा विनंती करेल की या दिवशी आपल्या पत्नीचा मान सन्मान किंवा तिचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे। याच दिवशी नाही, तुम्ही प्रत्येक दिवशी आपल्या घरातली स्त्री ही आपली लक्ष्मी असते आणि लक्ष्मीचा आदर करणं हे तुमचं काम आहे। कारण की बघा, ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान केला जातो, तिला अपमानास्पद बोललं जातं, वाईट साईड बोललं जातं, शिवीगाळ केली जाते, त्या घरामध्ये कधीही प्रसन्न वातावरण राहत नाहीच, पण त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी नांदत नाही, लक्षात ठेवा। पुढे बघा, तुमचं जर वैवाहिक जीवन सुखी असावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या पत्नीचा आदर करणं, तिचा मानसन्मान करणं हे खूप महत्त्वाचं आहे। तिला सुखी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्याच पाहिजे आणि विवाह स्त्रियांनी या चुका अजिबात करू नका, ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झायली सेवा मी स्वामींनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।